नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। जी मुलगी बापाच्या गळ्यातला ताईत असते, ज्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं आपण आयुष्यभर जपतो, ज्या मुलीचे सुखच आई बापांचं सुख असतं, ज्या मुलीला सुख मिळावं म्हणून आई बाप आयुष्यभर कष्ट करून तोच बाप लाखोंच्या घरामध्ये हुंडा मोजतो पण मुलीला सुख बघतो, अशा एका बापाची आणि मुलीची कहाणी खरंच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं हृदय पिळवटून टाकणारी। मुलीच्या सुखाचे किती स्वप्न बाप रंगवत असतो, किती मुलीला सुख मिळावं म्हणून आयुष्यभर किती कष्ट करत असतो, प्रत्येक पाऊल उन्हात तान्हात काढत असतो, परंतु माझ्या मुलीचं सुख हेच माझं सुख आहे। अगदी अलीकडच्या काळामध्ये तर मुलांपेक्षाही मुली जास्त तळहातावरच्या फोडांसारख्या जपल्या जातात, कारण की एकीकडे पाहतो की मुलांकडून तरी अपेक्षाभंग आईवडिलांचा होताना दिसतो, पण मुली मात्र आईवडिलांना प्रेम देताना दिसतात। म्हणून आईवडील मुलींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर जपत आहेत की मुलगीच सर्वस्व काही करू शकते। अलीकडे मुलीने आकाशाला गवसणी घातलेली आहे, आकाशामध्ये झेप घेतलेली आहे, मुली मोठ्या प्रगती करत आहेत। असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मुली प्रगती करत नाहीत, की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी मुलींचा ठसा उमटवलेला आहे, मुलींनी आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे। अशीच एक आपली भगिनी साधना भोसले, हिला मात्र बापाच्याच क्रूरतेमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे। खरं पाहिलं तर पालकांच्या अपेक्षा काय असतात, पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या अपेक्षा यांची कधी बेरीज केली तर बरोबरीला काय येईल याचेही कधी गणित आपण केलं का? कारण की आता पाहतो आपण की काही पालक हे मोठमोठ्या पदांवरती आहेत, तर काही पालक हा शेतकरी वर्ग आहे, पण अपेक्षा मात्र दोन्ही वर्गांच्या सारख्याच आहेत। कुठल्याही क्षेत्रातला पालक असो, आपल्या पाल्यांबद्दल त्याच्या अपेक्षा मात्र एकच निघत आहेत की माझा मुलगा, प्रत्येक पालकाची पहिली अपेक्षा आहे की माझा मुलगा MBBS डॉक्टर असला पाहिजे, नाहीच जमलं तर माझा मुलगा एका चांगल्या कंपनीमध्ये चांगला मोठा पॅकेज घेणारा इंजिनियर असला पाहिजे, आणि त्याच्याही पलीकडे काही स्पर्धा परीक्षा देणारे पाल्य असतील तर त्यांच्या बाबतीत माझा मुलगा क्लास 1 अधिकारी असला पाहिजे। ह्या अपेक्षा पालकांच्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत, पण असा एकही पालक विचार करताना दिसत नाही की मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच पदावरतीही किंवा त्याच क्षेत्रामध्येही माझा मुलगा असला, माझी मुलगी असली तर काय फरक पडतो। प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्याची खुर्ची पाहून आपल्या मुलाला त्या ठिकाणी बघतो, दुसरा कोणत्या खुर्चीवरती बसलाय, काही काळानंतर माझा मुलगा सुद्धा त्या खुर्चीवरती असला पाहिजे। आपल्या घराकडे आपण पाहून जगत नाही, आपण गर्भश्रीमंताच्या मोठ्या बिल्डिंगकडे पाहून जगतो की माझा मुलगा मोठ्या पदावरती जाऊन अशी बिल्डिंग बांधू शकले पाहिजे, असं सिमेंटचा बंगला उभारू शकलं पाहिजे। म्हणजे ह्याच अपेक्षा लहानपणी मुलं शाळेमध्ये जातात, ते पुस्तकांचं ओझं पाठीवरती घेऊन, आणि थोडं मुलं पुढं पाऊल टाकतात तर वडिलांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या डोक्यावरती असतं। म्हणजे पुस्तकांचं ओझं पाठीवरती आणि वडिलांच्या अपेक्षांचं ओझं डोक्यावरती, हा काय चाललेला खेळ आहे शिक्षणाचा। आणि म्हणून ह्या अशा खेळामध्येच मुलांच्या आयुष्याचा खेळ केला जात आहे, कुठेतरी त्यांचं आयुष्य हिरावून घेतलं जात आहे। आपली भगिनी साधना भोसले, हिला 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय चांगले मार्क्स मिळाले, चांगले मार्क्स मिळाल्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, गावामध्ये सुद्धा सन्मान साधनाला मिळाला, आणि असं सगळं असताना अपेक्षा मात्र वाढल्या। 10वीमध्ये मार्क चांगले मिळालेत, आता पुढचे मार्क चांगले मिळावेत, मुलीला MBBSला प्रवेश मिळावा म्हणून 10वी झाल्याबरोबरच पालक तिला एखाद्या हॉस्टेलमध्ये ठेवतात आणि नीटचे क्लासेस लावून देतात। बरं, हे क्लासेस असे लावून दिले की क्लासेस लावल्यानंतर दर 8 दिवसाला असेल, 4 दिवसाला असेल, क्लासेसवाले टेस्ट घेतच राहतात, अशी चाचणी परीक्षा। आणि म्हणून तिनं नेमकीच हॉस्टेलवरती राहायला गेलेली साधना अभ्यास करत असते नीटच्या परीक्षेचा, 11वी 12वीच्या परीक्षांचा सगळा अभ्यास करत असताना एकीकडे 11वी 12वीच्या सिलेबसचं ओझं, एकीकडे नीटच्या परीक्षांचं दडपण डोक्यावरती, हा
सगळा अभ्यास पेलत असताना कुठेतरी एखादा दिवस सुट्टीचा येतो रविवारसारखा आणि म्हणून ती घरी येते. घरी आल्यानंतर थोडंसं माणसाला आराम मिळावा, आईवडिलांचं प्रेम मिळावं, कारण आता हॉस्टेलवर राहतो, तिथे आईवडील नसतात. तिथे तू जेवलास का, आज तुला काय होत आहे, तू 2 घास कमी का जेवलास म्हणून विचारणारही बाहेर कोणी नसतं. आणि म्हणून जेव्हा मुलं एकदम कमी वयामध्ये बाहेर शिकायला जातात, हॉस्टेलवरती राहतात, दुसऱ्याच्या हाताने बनवलेलं जेवण खातात, कधी गोड नाही लागलं ताटावरून मुलं उठून तसाच हात धुतात, एखादा दिवस उपाशी काढतात, पण त्यांना विचारणारं बाहेर कोणीही नसतं. प्रेमाने हात फिरवून आज तुला जेवण आवडलं नाही का, आज तुझं काही दुखत आहे का, तू जेवण का केलं नाहीस. मुलांनाही कुठं प्रेमाची अपेक्षा असते आणि म्हणून मुलांना प्रेमाचं एकच माहेरघर आहे, ते म्हणजे आईवडील. आईवडिलांकडे मुलं सुट्टीच्या दिवशी जातात आणि मग त्या ठिकाणी खरं तर आईवडिलांचं कर्तव्य असतं की मुलं सुट्टीच्या दिवशी घरी आलीत, यांना चांगलं गोडधोड करून खाऊ घालावं, आपल्या प्रेमामध्ये यांना 2 दिवस काढू द्यावेत, पुन्हा लाडाने संगोपनाने त्यांना शाळेमध्ये नेऊन सोडावं, हॉस्टेलवरती नेऊन सोडावं. पण इथे मात्र वेगळंच घडलं. साधना सुट्टीमध्ये घरी येते एका दिवसासाठी, 1-2 दिवसासाठी आणि वडील अभ्यासाची नेहमीप्रमाणे विचारपूस करतात. बरं, वडीलही काही साधारण नव्हते. वडीलही एखाद्या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक आहेत, धोंडीराम भोसले. आणि म्हणून तिला विचारतात की मार्क्स किती मिळाले चाचणी परीक्षेमध्ये. ती उत्तर देते की मला आता ह्या चाचणीमध्ये मार्क्स कमी मिळालेत. नीटची चाचणी जी टेस्ट घेतात, साधी टेस्ट घेतात क्लासेसवाले, आणि म्हणून तुला आत्ताच मार्क कमी पडले सुरुवातीलाच, तर तुला फायनलला मार्क कसे पडणार, तू डॉक्टर कशी होणार, आमचं स्वप्न कसं पूर्ण होणार, तू डॉक्टर नाही झाली तर, आमचं नाव कमी होईल समाजामध्ये तुला मार्क्स कमी मिळाले तर. म्हणजे लोकांनी शिक्षणाच्या आणि प्रतिष्ठेच्या व्याख्या काय केल्यात, यश आणि अपयश हे शब्द कुठून आणले. म्हणजे आज सगळेजण म्हणत आहेत की साधनाला अपयश मिळालं चाचणीमध्ये म्हणून जीव गमावला. यश आणि अपयश काय आहे हे सगळं विरोधाभास आहे. हे निर्माण करणारे मृगजळासारखे हे काहीतरी दाखवलेलं आहे आपल्याला. चांगले जास्त मार्क्स मिळाले, उदाहरणार्थ 100 मार्काची परीक्षा असेल आणि 90 मार्क, 99 मार्क, 95 मार्क मिळवणे म्हणजे यश, आणि 60-70 मार्क मिळाले म्हणजे अपयश नाही. हे यश आणि अपयश काहीही नाही, हे मानवी जीवन आहे फक्त. पण साधनाला मात्र जीवन आणि मरणाचा खेळच करून या ठिकाणी संपवलं मार्क्सकाने, केवळ टेस्टच्या मार्काने. नेमकेच नुकतेच 10वीच्या परीक्षा होऊन ते नीटचे क्लासेस चालू केलेले आहेत. आता खरं तर ह्या विद्यार्थ्यांचा 10वीतल्या विद्यार्थ्यांना तर ते क्लासेस नसतोही खरं पाहिलं तर, कारण की 12वीच्या नंतर ती परीक्षा असते आणि 12वीच्या नंतरच पूर्वी ते क्लासेस लावल्या जायचे. पण पालकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या की 11वी 12वी आणि नीटचं सगळं एकदाच केलं पाहिजे आमच्या पाल्यांनी, आणि सगळं एकदाच झेपवून यांनी एक दिवसही वाया न घालवता तुरंत MBBSला लागले पाहिजे 12वीचा रिझल्ट आल्याबरोबर. काहींचा तर 12वीचा रिझल्टही यायचा राहतो ना आधीच नीटचा रिझल्ट देऊन MBBSला टाकावं म्हणतात. काय चाललाय हा शिक्षण क्षेत्राचा खेळ. आणि अशीच साधना उत्तर जेव्हा देते की मला कमी मार्क मिळालेत, तेव्हा भडीमार सुरू होतो साधनांच्या वडिलांचा तिच्यावरती. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अशी स्थिती आहे की लहान मुलं म्हणजे त्यांनी फक्त ऐकून घ्यायचं, पालक जे बोलतील ते ऐकून घ्यायचं. पण कुठेतरी मुलांच्या सुद्धा मर्यादा असतात, किती ऐकून घ्यायचं, काय ऐकून घ्यायचं, आणि म्हणून अन्याय किती सहन करायचा. म्हणून तसं बोलणं ऐकता ऐकता साधनाही प्रश्न विचारते, बाबा तुम्हाला तरी कुठं एवढे चांगले मार्क मिळाले होते, तुम्ही काय कलेक्टर थोडेच झालात चांगले मार्क, इतके मोठे मार्क घेऊन, साधे शिक्षकच तर झालात ना, मार्क मिळाले नाही म्हणून तुम्ही इकडे गेलात. मग मात्र वडिलांच्या रागाचा पारा अनावर होतो, प्रचंड पारा चढतो रागाचा. आणि मुलीनं मला उलट बोलली म्हणून, कारण समाजामध्ये हेच आहे की मुलींनी किंवा स्त्री जातींनी काहीही उलट बोलायचं नाही. जनावरासारखं पुढची जात जे बोलल ते ऐकून घ्यायचं. याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जर स्वतःवर होणाऱ्या अन्यायाबद्दल एखादा शब्द बोललास तर मग जनावरासारखा मार खायचा. ही समाजाची स्थितीच आहे. ही कधी बदलेल की नाही याचा मात्र प्रश्नच आहे, अजून उत्तर मिळालेलं नाही. आणि म्हणून साधनाचे
वडील जरी असले तरी सुद्धा त्यांनी ती स्त्री आणि पुरुषाची जात मध्ये आणलीच. आणि ही मुलगी असून एवढं का बोलते, एवढं म्हणजे साधनाचे वडील घंटाभर अगोदर बोलतात, तिच्यावरती भडीमार करतात शब्दांचा, तरी शांत स्तब्ध राहते साधना. आणि जेव्हा ती एकच शब्द बोलते तेव्हा मात्र यांचा पारा चढतो. इतकी मारहाण केली जाते साधनाला, इतकी मारहाण केली जाते, एखाद्या शत्रूलाही जेवढी केली जात नसावी तेवढी मारहाण पोटच्या मुलीला केली जाते. तिच्या तोंडातून अक्षरशः रक्त यायला लागतं, पोटामध्ये लाता घालतो तो बाप कसला. आणि तेवढ्यातच एका जात्यावरती नजर पडते, त्याच्यावरती लाकडी खुंटा दिसतो, तो खुंटा घेतो, आणखी मारहाण करतो तोच बाप त्या मुलीला. आईमध्ये येते तर आईलाही बाजूला केल्या जातं, आईच्या समोर जन्मदात्या आईच्या समोर तेवढी मोठी मारहाण केल्या जाते. साधना बेशुद्ध पडते, साधना रात्रभरही बेशुद्ध राहते, त्या वडिलाला काहीही वाटत नाही. 21 जूनचा दिवस उजाडतो. संपूर्ण देश जागतिक योगा दिवस होता म्हणून संपूर्ण विश्व योगा दिन साजरा करण्यामध्ये मग्न असताना हाही बाप योगा दिन साजरा करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये जातो, योगा दिनाचा कार्यक्रम घेतो, योगा दिन साजरा करतो. त्याला काहीही नसतं, घरी मुलगी बेशुद्ध पडलेली आहे आपल्या मारहाणीमुळे, आणि म्हणून तो शाळेमध्ये थोडंही जाणवू देत नाही. चांगल्या प्रकारे रोजच्यासारखं त्याची वागणूक असते. घरी येतो, पुन्हा पाहतो तर मुलगी बेशुद्ध अवस्थेतच आहे. आणि मग मात्र हिला कुठेतरी दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे. आणि तेव्हा आई जेव्हा घरामध्ये आक्रोश करत असेल तेव्हा दवाखान्यामध्ये नेलं जातं. डॉक्टर विचारतात काय झालं, तेव्हा मात्र धांदल उडते या बापाची की आता डॉक्टरला काय सांगावं. पण हा हेडमास्टर ना, म्हणून सगळंच माहिती असतं कसं काय फिरवायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो उत्तर देतो की साधना बाथरूममध्ये चक्कर येऊन पडली आणि म्हणून तिला मार लागलेला आहे, ती बेशुद्ध झालेली आहे. पण उपचारादरम्यान साधना या जगाचा निरोप घेते. साधना आता पुन्हा कधीही त्या बापाला पाहायला मिळणार नाही, ती कायमचा निरोप घेऊन जाते. बापाची प्रतिष्ठा कमी होणार नाही साधना MBBSला नाही लागली तर. आणि म्हणून साधना त्या ठिकाणी जगाचा निरोप घेते. आणि मग मात्र त्या ठिकाणी मुलगी गेली तर 9 महिने 9 दिवस ज्या आईने पोटामध्ये वाढवलं ती आई पुढे येते आणि बापाच्या मारहाणीमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे म्हणून तक्रार देते पोलीस ठाण्यामध्ये. तेव्हा मात्र पोलीस त्या बापाला घेऊन जातात. हा असा बाप असतो, ह्या अशा शिक्षणाच्या अपेक्षा असतात का? आता धोंडीराम भोसले हा एकच गुन्हेगार आहे का मुलांची बळी घेण्यामध्ये? समाजामध्ये असे कितीतरी बाप आहेत की आपल्या पाल्यांचा फक्त यश अपयश, मार्क कमी जास्त, पास नापास असे भेदभाव करून बळी घेत आहेत. असे कितीतरी बाप, कितीतरी पालक या समाजामध्ये दडलेले आहेत, ज्यांना अपेक्षा आहे की फक्त मुलं MBBS डॉक्टर असली पाहिजे, ज्यांना अपेक्षा आहे की मुलं मोठमोठालं 5-5 करोडचं पॅकेज घेऊ शकली पाहिजे. म्हणून ह्या अपेक्षेपायी मुलांचं जीवन संपवलेलं जात आहे. कोटा शहराकडे सगळ्यांची धाव उडालेली आहे. महाराष्ट्रातले लाखो पालक आपल्या मुलांना कोट्याला पाठवत आहेत क्लासेस करण्यासाठी, लातूरला पाठवत आहेत, नांदेडला पाठवत आहेत. एका वर्षाचा खर्च 2-2, 2.5 लाख त्या मुलांवर करत आहेत. पण मुलांनी जेव्हा ते पुस्तकं पाहतात त्या मुलांशी कोणीतरी एकदा संवाद साधून बघा. ते मुलं सांगतात की इतके मोठाले पुस्तकं पाहिल्याबरोबरच आम्हाला पहिल्या वेळेस तर चक्कर येत आहे. एवढा मोठा सिलेबस, एवढ्या कोवळ्या वयातले मुलं 10वीचा पेपर देतात आणि डायरेक्टली तुम्ही तिथे नीटचे क्लासेस करायला पाठवता. 15-16 वर्षाचे हे कोमल मुलं जे किमान 18 वर्षाचे सुद्धा नसतात त्यांना एवढा मोठा सिलेबस पेलायला लावता. त्यांना 11वी 12वी प्लस नीटचे तेवढाले पुस्तकं तुम्ही पेलायला लावता आणि डोक्यात भरून ठेवायला लावता. विचार केला तर आपण पालक म्हणून आपण तरी ती परीक्षा पास होत का? म्हणजे साधनाच्या वडिलांनी तिचा बळी घेतला, तिची हत्या केली. घटक चाचणीमध्ये मार्क कमी पडाले, टेस्टमध्ये मार्क कमी पडले. पण तोच पेपर जर हेडमास्टर असणाऱ्या साधनाच्या बापाला, त्या धोंडीराम भोसलेला दिला असता तर तो त्या परीक्षेत पास झाला असता का? तो त्या चाचणीमध्ये पास झाला असता का?
म्हणजे खरं तेव्हा कळालं असतं ना. मग जो स्वतः पास होऊ शकत नाही त्या टेस्टमध्ये, त्याला दुसऱ्याची हत्या करण्याचा अधिकार आहे का? म्हणून शिक्षण विभागावरती ह्या कारवाया झाल्या पाहिजे खरं तर. कारण शिक्षण क्षेत्रातला तो माणूस होता आणि जो शिक्षण क्षेत्रातला आहे त्याला मुलांची मानसिक स्थिती कळत नाही का? मुलाची मानसिक पातळी काय असते, मुलांनी अभ्यासक्रम सिलेबस किती डोक्यात ठेवावा ह्याचं काहीच नसते का कारण मीमांसा? काहीच त्याच्या टेक्निक नसतात का? म्हणून निस्ता भडीमार, अपेक्षांचा भडीमार. कोटा शहर, लातूर, नांदेड, पुणे या ठिकाणी दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आकडेवारी समोर येते मुलांनी आत्महत्या केल्याची. काय 30-30, 34-34 हजार मुलं एका वर्षामध्ये आत्महत्या करतात. दर मिनिटाला आत्महत्या आहे मुलांची महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून हे काही शिक्षण क्षेत्राचं यश आहे का? साधनाला टेस्टमध्ये मार्क कमी नाही पडले, साधना टेस्टमध्ये नापास नाही झाली. नापास झाला असेल तर हे शिक्षण विभाग, हा सिलेबस, ही सिस्टम पूर्णपणे नापास झालेली आहे. ही सिस्टम कुठेतरी बरखास्त करण्याची गरज आहे. MBBS म्हणजे काय? तुमची प्रतिष्ठा. मुलगा डॉक्टर बनवला हीच तुमची अपेक्षा. अरे असे कितीतरी डॉक्टर आहेत. माझ्याकडे तर लिस्ट आहे अक्षरशः की दिवसभरामध्ये त्या डॉक्टरांकडे कितीतरी कुटुंब येतात, की कितीतरी विवाहित जोडपे येतात की मूल होत नाही म्हणून ते ट्रीटमेंट देतात त्या जोडप्यांना मुलं होण्याची. पण मागाऊन उत्तर असं येतं की जे डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत डॉक्टरीने त्यांनाच 30 वर्ष झालं मूल नाही, मग ह्यांना डॉक्टर म्हणायचं का? ह्यांना तुम्ही डॉक्टर म्हणता का? असे कितीतरी डॉक्टरच्या लिस्ट आहेत की रोज शुगरच्या पेशंटला ट्रीटमेंट देतात पण स्वतः शुगरग्रस्त आहेत, मग त्यांना तुम्ही डॉक्टर म्हणणार का? असे कितीतरी लिस्ट आहे की लोकांचे नॉर्मल डिलेवरी करते मी म्हणून म्हणणारे डॉक्टर आहेत पण स्वतःचे सिझर झालेले आहेत, ह्यांना तुम्ही डॉक्टर म्हणणार का? आणि याच्यासाठी प्रतिष्ठा मिळवून का? अरे डॉक्टर तर ते पहिले आपली स्वतःची ट्रीटमेंट स्वतः करू शकले पाहिजे. म्हणून अशा कोर्सला मुलं पाठवा. म्हणजे फक्त MBBSलाच पाठवले आणि 4 मजली दवाखाना बांधला म्हणजे आपली प्रतिष्ठा पालकांची आहे. सिमेंटचा मजल्यावर मजला उभा केला म्हणजे पालकांची प्रतिष्ठा वाढली का? पालकांची प्रतिष्ठा कशामध्ये वाढते, काय वाढते हे तर ठेवा. पालकांना हा अधिकार नाही की मुलांनी काय बनलं पाहिजे. निसर्गाने पालकाकडे एकच जबाबदारी दिलेली आहे, ती फक्त मुलांना प्रेम पुरवणे. साने गुरुजी म्हणतात मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि म्हणून ती अशी तुम्ही मुलांना स्वतःच्या पायंदळी तुडवता, लाताखाली तुडवता, असे पोटामध्ये लाता घालता आणि तेही मुलीच्या. आणि म्हणून ह्याच्यामध्ये प्रतिष्ठा वाढली का तुमची? मुलीच्या पोटात लाता घालणे, मुलीला बेदम मारहाण करणे, तोंडातून रक्त येईपर्यंत. म्हणजे याच्यात पालकाची प्रतिष्ठा आहे का? कोणत्या प्रकारची? पालकांची प्रतिष्ठा कशामध्ये आहे? जे पालक मुलांना ओतप्रोत प्रेम करतात आपल्या मुलांवर, त्यात पालकांची प्रतिष्ठा आहे. एकीकडे तुम्ही यशोदा मैयाचं प्रेम आठवा आपल्या मुलांवरती असणारं. हा इतिहास आहे भारत देशाचा. या इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही तुम्हाला सापडणार की तुम्हाला पूर्वी आदर्श घालून दिलेलं नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आपल्या इतिहासाने आदर्श घालून दिलेला आहे, प्रत्येक गोष्टीत आदर्श घालून दिलेला आहे. म्हणून यशोदा आईने आपल्या मुलावरती किती प्रेम केलं. संपूर्ण गोकुळातल्या महिला जेव्हा यशोदाईकडे तक्रार करायच्या की तुझा मुलगा चांगला नाही, तुझा मुलगा चोर आहे, तरी यशोदाई म्हणायची तुम्हाला कामधंदे नाहीत, माझ्या मुलासारखं मुलंच कोणाचं हुशार नाही, ते माझं बाळ आहे, माझ्या घरी काही कमी आहे तुमच्या घरचं चोरून खायला. एवढं प्रेम यशोदाई करायची म्हणजे तिला कधी प्रतिष्ठा कमी झाली असं वाटलं नाही. गावातल्या महिला एवढी तक्रार करतात म्हणून माझ्या मुलानं माझी प्रतिष्ठा कमी केली असं वाटलं नाही. पालक तर त्यालाच म्हणतात, आपला मुलगा वाईट असूनही ज्याला वाईट आहे असं वाटत नाही त्याला पालक म्हणतात खरं तर. यशोदा आईनं मुलाला वाईट घडवलं नाही, मुलगा कधी वाईट होऊही दिला नाही आणि आपल्या मुलाला तर तिने देव करून ठेवलं आणि देवच होता तिचा मुलगा. पण तिनं सुद्धा तेवढंच प्रेम केलं यशोदा आईनं. आणि म्हणून प्रत्येक आईनं यशोदा आईकडे पाहिलं पाहिजे की प्रत्येक क्षणाला आपल्या मुलावर तिचं किती प्रेम असायचं. एवढं प्रेम प्रत्येक पालकाचं आपल्या लेकरांवरती असलं पाहिजे. म्हणून तुम्ही एवढी बेदम मारहाण करणार
केवळ माझे मुलं मोठमोठे IPS अधिकारी असले पाहिजे तरच ते तुमचे मुलं का? मग आता साधनाला पैकीच्या पैकी गुण घटक चाचणीमध्ये मिळाली असती तरच ती धोंडीराम भोसलेची पोरगी, आणि नाही मिळालं तर मग तिची हत्याच केली. मग तेव्हा तुमची मया प्रेम इथे तर खरं पालकत्व आहे. पालकत्व इथेच निभावायचं असतं. मुलाला कमी मार्क मिळाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया पालकांची, हेच खरं तुमचं पालकत्व, हीच तुमची घटक चाचणी आहे. म्हणजे खरं तर साधना कमी मार्क घेतले नाही, खरं फेल, खरे नापास तर साधनाचे वडील झाले त्या ठिकाणी. त्यांना पालकत्वाची परीक्षा पास होता आलं नाही. म्हणून तुम्ही मुलं कोणती परीक्षा पास होतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही जीवनामध्ये पालकत्वाची परीक्षा पास होता का नापास होता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही शिक्षणाची भाषा काय करून ठेवले? मोठं पॅकेज मिळवणे म्हणजे शिक्षण, मोठी नोकरी मिळवणं म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाची व्याख्या फक्त माणूस बनणे आहे, माणूस आणि स्वावलंबी माणूस. मग स्वावलंबन म्हणजे मोठी डिग्री घेणे, पॅकेज मिळवणे, याला स्वावलंबन म्हणत नाही. स्वावलंबन पाहायचं असेल तर महात्मा गांधीजींना अभ्यासा, तुम्हाला स्वावलंबन म्हणजे काय कळेल. म्हणून महात्मा गांधीजी काय म्हणायचे की छोटे छोटे लघुउद्योग या देशामध्ये इतके आवश्यक आहेत जितका शरीरामध्ये प्राण आवश्यक आहे. पण तुम्ही प्राणच काढून घेतलाय शिक्षण विभागांनी, आणि म्हणून सगळ्यांचे प्राण घ्यायलेत तुम्ही. हा शिक्षण विभाग, हे शिक्षण मंत्रालय, हे शिक्षण मंत्री सगळे जबाबदार आहेत. 20 लाख पोरं हे परीक्षेला बसवतात आणि 2-2 हजार जागा काढतात. यांना शरम नाही, लाज नाही, बेशरम झालेला आहे हा शिक्षण विभाग आणि यांचा सिलेबस. अगदी लोकांचं रक्त, विद्यार्थ्यांचं रक्त आणि रक्ताचे घोट पीत आहे ही शिक्षण व्यवस्था, आणि त्याला पालक गुरफटलेले आहेत. पालकांची अपेक्षा त्याच्यात गुरफटून गेलेली आहे. म्हणजे शिक्षक असला तरी त्याला वाटत नाही माझा मुलगा माझ्या शाळेवरती शिक्षक असावं, त्याला वाटतं माझा मुलगा MBBS डॉक्टरच असावं, माझा मुलगा अमेरिकेमध्येच नोकरी करावं. का करावं अमेरिकेमध्येच नोकरी? त्यानं भारतामध्ये शेती का करू नये? भारतामध्ये अन्न का पिकवू नये? भारतामध्ये शिक्षक का होऊ नये? शिक्षकाच्या मुलांनी ह्या अपेक्षा आल्यात कुठून तुमच्या डोक्यामध्ये? ह्या घातल्यात ना शिक्षण व्यवस्थेनेच घातलेल्या आहेत. हे सर्रास शिकवतात शाळेमध्ये शिक्षक लोक सुद्धा, नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे. इतिहासामध्ये कधीच असं नव्हतं मागच्या की नोकरी मिळाली पाहिजे, भीक मागली पाहिजे. आणि म्हणून नोकऱ्या तर काढतच नाहीत, नोकऱ्यांच्या जागा तर काढल्या जात नाहीत. फक्त मुलांना लाईनला हात पुढं करून हातामध्ये पदव्यांचे लेबल घेऊन भीक मागायला उभं केलं जातं. आणि ही भीक मागी व्यवस्था कोणाला आणायची होती? तर फिरंग्यांना, इंग्रजांना आणायची होती, आणि त्यांनी बरोबर आणून ठेवली. आणि या इंग्रजी ब्रिटिश व्यवस्थेला शिक्षक लोक सुद्धा बळी पडले. सगळ्यात जास्त आत्महत्या कोणाच्या मुलांच्या असतील तर शिक्षकांच्या मुलांच्या आहे. कारण प्रत्येक शिक्षकांच्याच अपेक्षा आहेत की माझे मुलं MBBS असले पाहिजे. प्रत्येक शिक्षकांचं तुम्ही सर्वेक्षण करा शिक्षक लोकांचं. त्यांनी त्यांच्या मुलांना सर्रास कोटा, लातूर, नांदेड, कोटा, लातूर, नांदेड इथेच ठेवलेला आहे. दुसरीकडे त्यांचे मुलं शिकायला नाहीतच. आणि म्हणून जेव्हा शिक्षक ह्या मुलांना अशा ठिकाणी टाकत आहेत तेव्हा शेतकरी वर्ग सुद्धा त्यांच्याकडे पाहून काबाड कष्ट करून आपल्या मुलांना तेच ट्युशन लावून देत आहेत, तिथे ठेवत आहे यांच्याकडे पाहून. मग एखाद्या शिक्षकाचा मुलगा MBBSला लागला की बाकीचे, कारण जागाच कमी असतात, काढतातच यांनी गुणपत्रक तसं. मग त्या क्लासेसमध्ये लाखो विद्यार्थी आहेत, बॅनरवर किती असतात, पण त्या बॅनरकडे पाहून आपण त्यांचं यश बाकीच्यांना दाखवतो. मग तिथं लाखो विद्यार्थ्यातल्या 10 मुलांचे बॅनरवर फोटो असतात, 10 मार्क चांगले पडतात. त्या 10मुळे तुम्ही लाखोंच्या आत्महत्या करून घेता, पुन्हा लाखो मुलांना आत्महत्या करायला लावता. हे सगळ्यात मोठं दुःख आहे या देशामध्ये असणारं. बॅनरवरच्या 10 मुलांमुळे तुम्ही इतक्या लाखो मुलांच्या आत्महत्या, रक्तांचे नरडीचे घोट घेता त्यांच्या. काहीच वाटत नाही. मुलांचं जीवन म्हणजे अक्षरशः पायदळी तुडवल्या जात आहे, पायदळी तुडवल्या जात आहे. एक आता हे एकदम हुशार टॉपचा विद्यार्थी तुम्ही MBBSला पाठवता, त्याच्या मागेही काही असतात, ते तुम्ही BMSला पाठवता, नाहीच झाले तर काही इंजिनिअरिंगला पाठवता. आणि मग हे सगळ्यातून काही उरतात, MBBSला, BMSला, इंजिनिअरिंगला जात नाहीत. ते पुनच्चे काही प्रयत्न करतात, स्पर्धा परीक्षा देतात, ते क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, कर्मचारी होतात. पण त्याच्यातूनही काही उरतात,
प्रचंड ढ असतात, ते तुम्ही म्हणता त्यांना ते प्रचंड ढ असतात. ते कुठल्याच क्लास 1 अधिकारी होत नाहीत, क्लास 2 अधिकारी होत नाहीत, ते MBBSलाही जात नाही, ते डॉक्टरही होत नाही, ते इंजिनियरही होत नाही, ते मोठ्या कंपन्यांमध्ये पॅकेज घ्यायलाही जात नाहीत, ते कशातच नसतात. आणि मग इलेक्शन आल्यानंतर ते इलेक्शनचा फॉर्म भरतात का? कारण ते ढ असतात, ते कशातच जात नाही. ते त्या तालुक्याचा पुन्हा आमदार होतात, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतात, मंत्री होतात आणि हे सगळे पुन्हा क्लास 1 अधिकारी त्यांना सॅल्यूट मारतात, जे सगळ्या ढ म्हणून तुम्ही बाहेर काढलेले होते. आणि याच्यामुळेच मग ही शिक्षण व्यवस्था अशी झालेली आहे. सगळ्या ढ असणारा हा पुन्हा मंत्री होतो आणि यांच्यावरही बसतो या सगळ्या व्यवस्थेच्या. आणि मग सगळ्या ढ म्हणून आपण तिथे बसवतो, बरं तोही काही ना काही होतोच ना, मग त्याच्या पालकाची प्रतिष्ठा पुन्हा वाढतेच ना. म्हणून प्रतिष्ठा कमी कधीच होत नसते. प्रत्येक दिवस आपल्याला यशाचा घेऊन येत असतो, नवीन काही करण्याचा. प्रत्येक दिवस सूर्याचा प्रत्येक किरण आपल्याला नवीन काही करण्याची संधी देत असतो. किती मोठं क्षेत्र आहे हे, किती मोठी विशाल पृथ्वी आहे, याच्यावरती मोती मोती पिकवता येतात, काय काय नाही करतायत, किती क्षेत्र आहेत, किती प्रचंड. रामदेव बाबांना काही नीटच्या परीक्षेतच एवढे मोठे मार्क पडले होते का? कुठलं भांडवल, कुठलं काय, कुठलं साधन, पण विश्वावर राज्य केल्या जात आहे आज त्या व्यक्तीकडून. किती मोठं यश मिळवलेलं आहे, सगळ्या उद्योजकांना मागे टाकलेलं आहे, किती मोठी भरारी घेतलेली आहे. केवळ का श्वास असा घ्या, हे करा, ते करा, ते करा. टेक्निक, कला तुमच्या मुलांना, म्हणून कलागुण महत्त्वाचे आहेत. कला जमल्या पाहिजे, पण कला शिक्षण तुम्ही तर बाजूलाच केलं. फक्त MBBS इंजिनियर MBBS हेच डोक्यामध्ये घातलं मुलांच्या, सतत सतत सतत. आणि दर 42 मिनिटाला वरून सांगता की एका मुलाची आत्महत्या आहे. 42 मिनिटाला या देशामध्ये एका विद्यार्थ्याची आत्महत्या आहे. ही काय प्रतिष्ठेने सांगता का? सांगणाऱ्यांची थोबाडं फोडली पाहिजे असं सांगताना. आणि मग यानंतर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरलं पाहिजे. पहिली गोष्ट तर ही विषमता पहिले मुळापासून बंद करा, की पास नापास हे शब्द शिक्षण व्यवस्थेतून काढून टाका. हे डायरीमध्ये सुद्धा सिलेबसच्या ठेवू नका. पास आणि नापास काय असते, यश आणि अपयश काय असते. प्रत्येक मुलांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत. प्रत्येक मुलांमध्ये कोणी चांगला क्रिकेटर बनतो, कोणी चांगला गायक बनतो, कोणी चांगला वादक बनतो, कोणी चांगला वक्ता बनतो जो जगाला आकर्षित करू शकतो आपल्या वक्तृत्वाच्या जीवावरती. कोणी चांगला लेखक असतो ज्याच्या लेखणीमध्ये तलवारीसारखी धार असते. कोणी चांगला वाचक असतो, कोणी चांगला श्रोता असतो. श्रोत्याची सुद्धा इतिहास रचलेले आहेत. राजा जनकासारखे श्रोते इथे होऊन गेलेले आहेत. प्रत्येक एखादा शेतकरी असतो, विश्वामध्ये त्याची प्रसिद्धी असते शेतकऱ्यांची सुद्धा, आणि विश्वाचं भरण पोषण करत असतो. एखादा शिक्षक असतो जो राष्ट्रपती बनू शकतो. शिक्षकामध्ये सुद्धा ही ताकद आहे. फक्त डॉक्टरच बनलं म्हणजे खूप प्रतिष्ठा वाढली पालकांची असं काही आहे का? डॉक्टर सुद्धा बनायचं. डॉक्टरमध्ये सुद्धा किती कोर्स आहेत. तुम्ही MBBSलाच गेला म्हणजे तुमचा मुलगा डॉक्टर झाला का? नॅचरोपॅथी सारखे किती चांगले कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुमचे मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. आजूबाजूच्यांचं जीवन सुधरवू शकतात, स्वतःचं सुद्धा आरोग्य सुधरवू शकतात. ज्यांना म्हणजे खरोखरच डॉक्टर व्हायचीच अपेक्षा आहे, MBBS मध्ये जाऊनच ते इंग्लिशचा अभ्यास शिकलं म्हणजे डॉक्टर होणे नाही. नॅचरोपॅथी सारखे भारतीय नैसर्गिकरित्या बिमाऱ्या बऱ्या करणारे कोर्सेस आपल्या मुलांना द्या आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करा. आपल्या घराजवळच तेही आहे. पण तुम्हाला अपेक्षा काय आहे? मजल्यावर मजला, मजल्यावर मजला, मजल्यावर मजला, 4 मजली बिल्डिंग बांधणे, पुढं दवाखान्याची पाटी लावणे म्हणजे आमची प्रतिष्ठा वाढली याच्यामध्ये. आणि आलेल्या पेशंटला, कारण आम्हाला माहीत आहे ना पालकांना का वाटतं आमचे मुलं व्हावेत डॉक्टरच. तिकडून आलेला पेशंट किती गरीब घरातला आहे, किती श्रीमंत घरातला आहे, त्याच्याकडून फक्त पैसा उपसणे म्हणजे आम्हाला फक्त उपसण्याचं क्षेत्र पाहिजे, डिपार्टमेंट पाहिजे, आणि पैसा ओढता आला पाहिजे. असा पैसा पोत्या निवडता आला पाहिजे. आणि त्या डॉक्टरांसारख्याच आमच्या मुलांच्या सुद्धा बिल्डिंग असल्या पाहिजे दवाखान्याच्या. अरे त्यांनी त्या बिल्डिंग बांधल्या, त्यांना किती हप्ते भरावे लागतात, असेच हप्ते तुम्हाला भरावे लागतील पुन्हा. आणि ते हप्ते फिटत नाहीत म्हणून तुम्हाला असेच पेशंट लुटत राहावे लागतील. त्यांना नको त्या टेस्ट करण्याची गरज नसताना सुद्धा करून घ्याव्या लागतील. नको ते त्यांच्यावरती ट्रीटमेंट कराव्या लागतील तशा बिल्डिंगा बांधण्यासाठी. मग केवळ सिमेंटचे जंगल उभारणे
मागण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना अशा बळी ठरवणार का? केवळ आमच्या मुलांनी सिमेंटचे जंगल उभारावेत म्हणून कंपन्यांकडून मोठं पॅकेज मिळावं म्हणजे काय करावं? काय करतात मोठ्या पॅकेज घेऊन तुम्ही? काय करतात तुमच्या मुलांना मोठं पॅकेज? ज्याच्या घरामध्ये मोठं पॅकेज आहे, ज्याच्या घरामध्ये 10-20 हजारच पगार आहे, याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्या घरामध्ये मोठ्या पॅकेजवाल्यांच्या आणि मोठमोठा पैसा उकळणाऱ्यांच्या घरामध्ये मोठमोठ्याल्या भारी भारीच्या क्रीम, भारी भारीचे प्रोडक्ट वापरायला आणि प्रचंड मोठं रोज म्हणजे नवीन प्रोडक्ट वापरायला, मोठमोठाल्या लिपस्टिक, भारीच्या लिपस्टिक सारखे किती प्रचंड मोठाले प्रोडक्ट वापरायला असं, आणि ज्याच्या घरामध्ये काहीच नाही त्याला साधे कपडे, साधी राहणी, साधी उच्च जेवढं गरज आहे तेवढंच मिळतं. याच्या पलीकडे काय आहे? याला 3 खोल्यांचं घर तर त्याला 3 मजल्यांचं घर, हाच फरक आहे ना. पण जीवन तर जगू द्या. कमीत कमी 3 खोल्यांच्या घरामध्ये जगणं म्हणजे प्रतिष्ठा कमी आहे असं नाही. 3 मजली बिल्डिंगमध्ये जगणं म्हणजेच मोठी प्रतिष्ठा आहे असं नाही. हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे प्रथमतः पालकांनी. का अपेक्षा आहे तुम्हाला आपल्या पाल्यांची 3 मजली बिल्डिंगच असावी, मोठमोठाले भारीचे प्रोडक्ट घरामध्ये असावेत आणि ट्रकनं कपडे रोजच बदलून घालावेत? महात्मा गांधीजींच्या पंचाकडे बघा कधी, श्रीकृष्णाच्या मोर मुकुटाकडे बघा कधी. श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, सगळ्या विश्वाला दिपवलं. महात्मा गांधीजींच्या पंचाने सगळ्या विश्वाला दिपवलं. तुमच्या भारी भारीच्या ट्रकवाल्या कपड्यांनी नाही दिपवलं या विश्वाला. आणि म्हणून तुम्ही मोठं पॅकेज घेतलं म्हणजे काय मिळवणार आहे? हेच ना, ट्रकनं कपडे, मोठाले प्रोडक्ट घरात वापरायला, शॉवरच्या बाथरूम वापरायला. अरे काय, महात्मा गांधीजींचं जगण्याकडे कधी बघा आणि मग अपेक्षा ठेवा आपल्या मुलांच्या. महात्मा गांधी वापरू शकत नव्हते का? ते वापरू शकत होते. काय तुम्हाला बिल्डिंगच्याच अपेक्षा? 3 मजले बिल्डिंगच असाव्यात आम्हाला राहायला का अपेक्षा आहे? तुकडोजी महाराजांचं जगणं बघा कधी, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. अरे तुम्हाला राजासही जी महाली नाही ती झोप मला या झोपडीमध्ये लागते. कशासाठी पाहिजे तुम्हाला सिमेंटचा महालच? साध्या झोपडीतही त्या गरिबाला तेवढीच चांगली झोप लागते आणि इतका आनंद माझ्या झोपडीत सुद्धा येतो. हे तुम्हाला जगता आलं पाहिजे पालकांना. ह्या गोष्टीकडे पालकांनी आपल्या पाल्याला पाहिलं पाहिजे. का अपेक्षा? तुम्ही MBBSला लागले नाहीत म्हणून तुमच्या मुलांची तुमच्या बापांनी हत्या केली असती तर? तुम्ही MBBSला लागलेले नसतातच ना. तुम्ही IPS अधिकारी झाले नाहीत म्हणून तुमच्या बापांनी तुमच्या हत्या केल्या का? म्हणून तुम्ही तुमच्या पाल्यांच्या, तुमच्या मुलांच्या हत्या करणार का? ह्या गोष्टी पालकांनी लक्षात ठेवा आणि ते थोतांड भूत काढून टाका की शेजाऱ्याचा मुलगा MBBSला लागलाय म्हणून माझा लागला पाहिजे. शेजाऱ्यांचे मुलं MBBSला कुठून लागलेत? शेजाऱ्यांचे मुलं ग्रामसेवक, तलाठी, अधिकारी कुठून झालेत? शेजाऱ्यांच्या मुलाला 99% कुठून पडलेत? ह्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. नाही, सगळ्या चॅनलला आहेत. त्याच्याकडे पालकांनी कधी तपासा. करोडोच्या करोडो पैसे नेऊन लुटून त्या शिक्षण व्यवस्थेला देतात आणि आपल्या मुलांच्या गुणपत्रिकेवरची सूज वाढवत राहतात, त्यांचा आकडा वाढवत राहतात फक्त पैशाने. ज्या पाल्यांचे पैसे भरल्या गेले नाहीत, काळा बाजार करून भ्रष्टाचाराच्या पेट्या नेऊन देता आल्या नाहीत, त्यांचे मार्क कमी केल्या जातात. म्हणजे काय, त्यांचा हत्याच करणार का तुम्ही? म्हणून मुलांनी सुद्धा आत्महत्या करू नका. हे शिक्षण व्यवस्थेचा खेळ असतो. पास नापास, यश अपयश. वास्तविक पाहता मानवी जीवनाला ह्या स्पर्श सुद्धा शब्द करू शकत नाहीत. पास नापास, यश अपयश काय असते. मानवी हातामध्ये, मनगटामध्ये अशी पहाडासारखी ताकद असली पाहिजे की आपण डोंगराला सुद्धा पाजर फोडू शकतो. काय काम करू शकत नाही माणूस, सगळं काही करू शकतो. आणि एखाद्या पक्षांकडे कधी तरी बघा की तुम्ही सिमेंटचा 3 मजली बिल्डिंग MBBS किंवा इंजिनियर होऊन बांधता, त्याच्याहीपेक्षा सुंदर तर एखाद्या पक्षाने सुगरणीने विणलेला तो घरटा असतो, तो खोपा असतो, त्याच्यापेक्षा सुंदर. त्याच्याहीकडे बघा. मग ते पक्षी काय MBBS डॉक्टरच झालेत का? नाही, त्यांना तर कुठलंच म्हणजे तुमच्या डिग्र्यांचं ज्ञान नाही ना, पण त्यांनी इतका सुंदर घरटं विणतात. तुमचे मुलं काही सुंदर संसार नटवू थाटू शजणार नाहीत का? हे सगळं करू शकतात मुलं. पण पालकांच्या अपेक्षा काय आहेत, या अपेक्षांचा सविस्तर विचार करा कधी पालकांनी. क्लास 1 अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा आत्महत्येला बळी पडत आहेत. एखादा हेडमास्तर आपल्या लेकराची हत्या करतो फक्त टेस्टमध्ये मार्क कमी आले म्हणून. हे काही सांगण्यासारखे उदाहरण आहेत का? आणि म्हणून ज्या गोष्टी पालकाला पूर्ण करता आल्या नाहीत त्या मुलांना
केल्या नाहीत म्हणून त्यांच्या हत्या करणं इथेच थांबवा, त्यांच्या आत्महत्यासुद्धा थांबवा आणि शिक्षण व्यवस्थेचा हे पूर्णपणे सिलेबस, ही सिस्टम, ही पद्धत बदलल्याशिवाय मुलांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. ही विषमता वाढत गेलेली आहे, सगळं विषमतेमुळेच होत आहे. ही विषमता शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत समानता येणार नाही तोपर्यंत ह्या आत्महत्यासुद्धा, हे आकडेसुद्धा थांबणार नाहीत. म्हणून जागरूक पालकांनी असलं पाहिजे, तेवढंच महत्त्वाचं आता जागृत शिक्षण व्यवस्थेने असलं पाहिजे, शिक्षण विभागाने जागृत असलं पाहिजे. लवकरच शिक्षण विभागाला, शिक्षण व्यवस्थेला कुंभकर्णाच्या झोपेतून जाग यावी हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.